दहिमान आजा पुरी स्तुती तुझी आज्ञा लाभू दे प्रभु तुझी कृपा असो तुझी माया तुझा कृपेचा राज कहो दारी तुझा आलो दारी तुझा आलो प्रभू धान्य धान्य चालू प्रभू धान्य धान्य चालू आजही सुमने केवली मी आलो तुझ्या पायी आज प्रभू मी धान्य धान्य चालो धान्य धान्य चालो. पिताने पुत्राने पवित्रात्म्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. येशूने आपल्या शिष्यांना जी प्रार्थना शिकविली ती प्रामुख्याने आपल्या गरजांसाठी परमेश्वरावर अवलंबून राहण्यासंबंधीची प्रार्थना आहे. देवराज्यासारख्या विस्मयजनक गोष्टीसाठी तसेच रोजच्या गरजेतील भाकरीसारख्या गोष्टीसाठी आपण देवावर अवलंबून आहोत. येशूने आपल्या जीवनात आणि कार्यात तो देवावर कशा प्रकारे अवलंबून होता हे त्याने विविध मार्गाने दाखवून दिले. खरं तर त्याचे संपूर्ण आयुष्यच परावलंबित होते, म्हणून त्याचे खाणेपिणे देवपितेच्या इच्छेनुसार होते. देवाच्या कृपेशिवाय आणि प्रेमाशिवाय आपण काही करू शकत नाही हे येशूप्रमाणे आपणासही जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की तत्पणाने शक्ताने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध नित्य तुम्हारे व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी परमेश्वराजवळ सर्व शक्तिमान परमेश्वरा माव दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करुणा कर रे प्रभुजी आलो तुझ्या शरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी आलो तुझ्या शरणी. करुणा कर रे ख्रिस्ता आम्ही जमलो तुझ्या दारी. करुणा कर रे ख्रिस्ता आम्ही जमलो तुझ्या दारी. करुणा कर रे प्रभुजी आलो. करुणा कर रे प्रभुजी आलो तुझ्या. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आम्ही घेत असलेल्या प्रत्येक श्वासासाठी आणि प्रत्येक शारीरिक हालचालीसाठी तुझ्यावर अवलंबून आहोत. तुझ्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही हे समजून घेण्यासाठी आमचे अंतःकरण उघड व समजू दे की तुझ्यामुळे आम्ही सर्व काही करू शकतो. तूच बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा स्वामी प्रभू येशूच्या नावाने आम्ही
प्रार्थना करतो. पहिले वाचन संदेष्टा यिर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा विश्वास परमेश्वरावर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लाविलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळई येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. हे परमेश्वरा, मला बरे कर, म्हणजे मी बरा होऊन मला तार, म्हणजे मी तरेल, कारण तू माझा स्तवन विषय आहेस. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. माझा जीव केवळ देवावर भिस्त ठेवतो. माझा जीव केवळ देवावर भिस्त ठेवतो. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे. तोच माझा उंच गड आहे. मी सहसा ढळणार नाही. प्रतिसाद. माझा जीव केवळ देवावर भिस्त ठेवतो. तोच माझा खडक, तोच माझे तारण आहे. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे. माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. प्रतिसाद. माझा जीव केवळ देवावर भिस्त ठेवतो. मानव प्राणी केवळ वाफ आहेत. ते केवळ मिथ्या आहेत. तराजूत घातले असता ते हलके भरतील. ते सर्व वाफच आहेत. आपला प्रतिसाद. माझा जीव केवळ देवावर भिस्त ठेवतो. सर्वांनी उभे राहा. जयघोष. यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. प्रभु अपना सहसो. संत मत्ताई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. ह्यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखराकडे निरखून पहा. ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत व कोठारात साठवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करू नका. आपल्या आयुष्याची दोरी
हातभर वाढवायास तुमच्यापैकी कोणी समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाहीत. तर मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारी का सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? त्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वाची गरज आहे की तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हाला मिळतील. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान नित्य असो. त्यांनी भोजन केले नाही. ख्रिस्ताने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत मदर तेरेसा यांच्या भगिनी कुटुंबांना भेटी देत होत्या. आणि कुटुंबांना भेटी देत असताना ते एका कुटुंबाकडे गेले. सिस्टरांना, त्या भगिनींना कळालं की या कुटुंबाने मागच्या 3 दिवसापासून जेवण केलेलं नाही. सिस्टरांना त्यांचा कळवळा येतो आणि सिस्टर आपल्या कॉन्व्हेंटमध्ये जातात आणि त्यांच्यासाठी पातेल्यामध्ये, भांड्यामध्ये जेवण घेऊन येतात. ते जेवण आल्याबरोबर त्या घरातील स्त्री ती जेवण घेते आणि आपल्या बाजूला असलेलं एक रिकामी पातेलं घेते आणि त्या रिकाम्या पातेल्यामध्ये अर्ध जेवण काढते आणि आपल्या मुलाला बोलावते आणि ती जेवण ते बाहेर पाठवून देते. सिस्टर म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी जेवण आणलं आणि तुम्ही ते जेवण बाहेर पाठवत आहात. होय सिस्टर, आमच्या शेजारी कुटुंब आहे, त्यांनी देखील बऱ्याच दिवसापासून जेवण केलेलं नाही. आजचा विषय आहे परावलंबित बाळ येशू. आजच्या जगाकडे जर आपण बघितलं, आज जो तो स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहे. मग पैशाने असू दे, घराने असू दे, अधिकार असू दे, संपत्ती असू दे, ज्याला त्याला स्वावलंबी जीवन सगळ्याचं वाटतं. परंतु जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघितलं, पवित्र मारेच्या उदरात त्याने जन्म धारण केल्यापासून कबरेत जाईपर्यंत त्याचं स्वतःचं असं काहीच नव्हतं. जेव्हा एक अनुयायी त्याच्या मागे येऊ लागला, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, आकाशातील पाखरांना घरं आहेत, जमिनीवरील खेकड्यांना बिळं आहेत, परंतु मनुष्यपुत्राला डोकं ठेवायला जागा नाही. पूर्णपणे तो परावलंबित होता. माझा आणि आपला जन्म तरी कुठेतरी सरकारी हॉस्पिटलमध्ये का असेना, आपल्या गरिबीमध्ये आपल्या मातापित्याने ती आपल्यासाठी सोय तरी केली असेल. पण ख्रिस्ताचा जन्म गाईच्या गव्हाणीमध्ये पुन्हा परावलंबित. आणि त्यामुळे आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त बाळ येशूचा नवेना साजरा करत आहोत, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडून शिकण्यासाठी आपल्याकडे भरपूर काही आहे. 9 दिवसाच्या नवेनाचे जर विषय बघितले, ते बालक येशू त्याविषयी जे काही विषय घेतलेले आहेत, त्यापासून आपल्याला बरंच काही शिकू शकतो. आजच्या या प्रगतीच्या युगामध्ये गती आहे,
प्रगती भरपूर आहे. उंच आकाशामध्ये किंवा चंद्रावर जाण्याची स्वप्न आपण बघत आहोत, परंतु या पृथ्वीवर माणसाची काय परिस्थिती आहे हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. चिंता करू नका. आजच्या शिववर्तमानामध्ये हा चिंता जो शब्द आहे तो जवळजवळ 7 ते 8 वेळेला आलेला आहे. जयघोषामध्ये देखील तो विषय आलेला आहे. पहिल्या वाचनामध्ये देखील तो विषय आलेला आहे. चिंता करू नका. काल जो आहे तो इतिहास आहे, उद्या जो आहे ते मला आणि आपल्याला माहिती नाही. आज जो आहे तो आपल्यासाठी येथे मी आणि आज हा क्षण महत्वाचा आहे. अनेक वेळेला आपण भूतकाळामध्ये जगत असतो. असं झालं असतं तरी बरं झालं असतं, तसं झालं असतं तर बरं झालं असतं, असं मी केलं असतं तर आज हे मला दिवस आले नसते. जे गेलं ते विसरून जावं. कारण जर आपण ते इतिहासामध्ये गेलो आणि उकरण्याचा प्रयत्न केला तर शास्त्र म्हणतं ते उकरल्यानंतर आपल्याला त्याच्यात जी हाडं मिळतील त्या हाड्याला सुगंध नसेल, दुर्गंध असेल, तो विसरून जावा. उद्याचा दिवस कोणालाही कधीही काही सांगता येत नाही. कारण शास्त्र आपल्याला सांगतंय, लूकचं शुभवर्तमान 12वा अध्याय 16 ते 21, एका श्रीमंत माणसाच्या शेतीला भरपूर धान्य झालं आणि धान्य झालं त्यामुळे त्याने विचार केला की माझ्याकडे साठवून ठेवण्यासाठी कोठारं नाहीत, मी काय केलं पाहिजे. माझी जी जुनी कोठार आहे ती मी तोडून टाकतो आणि मोठी कोठारं बांधतो. आणि शास्त्र सांगते, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव, तुझा श्वास तुझ्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा तू बांधलेली ती कोठारं, साठवलेलं धान्य कोणासाठी राहणार आहे. उद्याची चिंता करू नका. तरी आपण उद्याच्या चिंतेमध्ये आपली एक प्रकारे जीवनाची चिता जळवत असतो. उद्याच्या आनंदासाठी आपण विचार करत असताना आजचा या क्षणाचा आनंद जो आहे तो गमावून बसतो आपण. मग तो कुटुंबामध्ये असू दे, समाजामध्ये असू दे, चर्चमध्ये असू दे, कुठेही असू दे, त्या आनंदाचा अनुभव घेतो का? का आनंद अनुभव घेण्याचा राहूनच जातो, जीवन जगण्याचं राहूनच जातं. त्या कुटुंबाने 3 दिवस जेवण केलं नव्हतं. त्याने विचार केला असता आज थोडंसं खाऊ, उद्यासाठी ठेवून देऊ, तो विचार त्यांनी केला नाही. माझ्या शेजारचं कुटुंब उपाशी आहे आणि त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम त्यांच्यासाठी जेवण पाठवून दिलं, नंतर मग आपल्या कुटुंबासाठी जेवण ठेवलं. स्वतःचा विचार त्यांनी नंतर केला. त्याचप्रमाणे देव नेहमी आपलाच विचार करतो, मानवाचा विचार करतो. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त रिक्त झाला, देह धारण करून तो आपल्यासारख्या मानवामध्ये आला. परमेश्वर असून तो आपल्यासारख्या मानवामध्ये आला. एवढा शिल्लक झाला तो, एवढा नम्र झाला तो, कारण देव आपल्यावर प्रेम करतो. आणि शुभवर्तमान सांगतंय, जर देव आपल्यावर प्रेम करतो तर आकाशातील पाखरं आणि या गवतापेक्षा आपली काळजी घेणार का नाही तो. शुभवर्तमान सांगत आहे, त्यांच्याकडे बघा, ते आकाशातील पाखरं पक्षी ना पेरणी करतात, ना कापणी करतात, ना साठवून ठेवतात, एक मात्र आहे, त्या आकाशातील पाखरं जी आहेत त्या पाखराच्या घरट्यामध्ये देव म्हणत नाही, हे तुझं आजचं भोजन तू घे, तुझं आजचा दिवस मिटला नाही. त्या पाखराला पंख आणि पाय आपले हलवावे लागतातच, तेव्हाच त्याच्या दिवसभराचं त्याला मिळून जातं. त्याचप्रमाणे माझ्या देखील जीवनामध्ये, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या जीवनाच्या उन्नतीसाठी मला देखील मला दिलेले जे काही परमेश्वराने बौद्धिक पात्रता असेल, आत्मिक पात्रता असेल, सामाजिक पात्रता असेल, जी काही परमेश्वराने मला गुण दिलेली आहेत त्याचा मी सदुपयोग करतो का?
बुद्धीचा वापर आज कसा केला जातो? आतंकवादासाठी केला जातो आणि मानवाच्या उन्नतीसाठी देखील केला जातो. परावलंबी देखील बाळक येशू असताना देखील त्याला काही कमी पडलं नाही. योहानाच्या सुवर्तमानात 4था अध्याय, तो पाणी पिण्यासाठी देखील त्या स्त्रीकडे जातो आणि तिला सांगतो, तुला जर कळालं की पाणी कोण मागत आहे तर तुला जीवनाचं पाणी मी देऊ शकतो. परमेश्वर आपला निर्माता, तो अन्नासाठी, पाण्यासाठी किंवा राहण्यासाठी कुठेही काही नाही. आणि त्यामुळं चिंता करू नका. अनेक वेळेला माझा आणि आपला अहंकार आणि आत्मविश्वास श्रद्धेच्या आड येतो आणि त्यामुळं माझा आत्मविश्वास आणि अहंकार आड आल्यामुळं मी देवाकडे त्याप्रमाणे श्रद्धा आणि विश्वास ठेवत नाही. 5,000 आणि 4,000 लोकांना जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताने जेवू घातलं, तो चमत्कार केला, त्याच्यानंतर काही अन्न बाकी देखील राहिलं. परंतु जेव्हा ते 5,000 आणि 4,000 लोकांना जेवू घातलं, ते जेवण वाटण्यासाठी त्याने ते जेवण आपल्या शिष्यांच्या हातात दिलं, वाटा तुम्ही. आणि ते वाटत असताना शिष्यांनी त्यांच्यासाठी एक टोपलीभर भाकर काढून ठेवली किंवा पातेल्यामध्ये जेवण काढून ठेवलं असं शुभवर्तमानामध्ये कुठेही सांगितलेलं नाही. ख्रिस्ताने त्यांना दिलं आणि त्यांनी लोकांना त्याचा वाटप केला, स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही. आणि त्यामुळं आज जेव्हा आपण या विषयावर मननचिंतन करत आहोत, परमेश्वराकडे प्रार्थना करूया. परमेश्वरा, माझा स्वतःचा अहंकार आणि अति आत्मविश्वास दूर कर आणि तुझ्यावर विश्वास, तुझ्यावर श्रद्धा ठेवावी म्हणून आम्हाला नम्रता दे. तुझ्याप्रमाणे जरी तू गरिबीमध्ये जगला तरी तू मानव होऊन मानवाला जीवन जगण्याची एक देणगी आणि प्रेरणा दिली. गरीब, दीन, नम्रता म्हणजे हे काही लाचारी नाही, देवाने दिलेले एक सद्गुण आहेत की त्याद्वारे आम्हाला देवाचा गौरव करता येईल, देवाची स्तुती करता येईल. त्यांनी देखील भोजन केलेलं नाही. आपण आपल्या विनंत्या आणि गरजा परमेश्वराच्या चरणी आणूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना प्रतिसाद. हे जीवन देणाऱ्या प्रभू, आमची प्रार्थना ऐक. हे जीवन देणाऱ्या प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आम्ही जे काही आहोत आणि जे काही आमच्याजवळ आहे त्या सर्वांसाठी आम्ही देवावर अवलंबून आहोत याची आपल्याला जाणीव व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे जीवन देणाऱ्या प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपण लहान बालकांसारखे पूर्णपणे देवावर विसंबून असावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे जीवन देणाऱ्या प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आम्ही देवावर अवलंबून आहोत हे स्वीकारून आपल्यापेक्षा जे अधिक गरजवंत आहेत अशांबरोबर आपल्याजवळ जे काही आहे त्याची सहभागिता करता यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे जीवन देणाऱ्या प्रभू, आमची प्रार्थना ऐक. पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्ती जपून आणि जबाबदारीने वापरून आम्हाला पर्यावरणाची काळजी घेण्यास देवाने आम्हाला मदत करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे जीवन देणाऱ्या प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे जीवन देणाऱ्या प्रभू, आमची प्रार्थना ऐक. बाळशीची नवेना. हे येशू तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल. याच तो तुझी अति पवित्र माता मरिया, हिच्या मार्फत मी ठुठावतो, शोधतो आणि मागतो
की माझी विनंती मान्य केली जाईल. आपली विनंती ठेवत असताना आपल्याला ज्यांनी प्रार्थनेची विनंती केलेली आहे त्याची आठवण करूया. विशेष करून जे आजारी वयोवृद्ध बिछानाला खेळलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे येशू, तू म्हटले आहेस, जे काय तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल. यास्त तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी अत्यंत नम्रतेने आणि तातडीने तुझ्या पित्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो की माझी प्रार्थना मान्य केली जाईल. हे येशू, तू म्हटले आहेस, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होतील परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील. तिचा पूर्ण गुणस वाटतो. ही प्रार्थना आम्ही बाळ येशूच्या नावाने करतो. बंधू भगिनीला आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपण प्रार्थना करूया. या आमच्या अस्तित्वाच्या देवा, ज्यावेळी आम्हाला वाटते की आम्ही स्वतंत्र आहोत त्यावेळी आम्ही तुला ही भाकर आणि द्राक्षरस अर्पण करतो. जसा तू या भाकरीचे व द्राक्षरसाचे तुझ्या पुत्राच्या शरीरात व रक्तात रूपांतर करतो तसेच आमच्या स्वावलंबनाचे आणि अहंकाराचे रूपांतर आमचे तुझ्यावरील परावलंबनामध्ये आणि नम्रतेमध्ये कर. तुझं बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा स्वामी प्रभू येशू याच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. आम्हा मानवाचे तारण करण्यासाठी प्रभू येशू मनुष्य झाला. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरिया गर्भवती झाली आणि तिने तुझ्या पुत्राला जन्म दिला. तुझी इच्छा पूर्ण करून तुझ्यासाठी एक पवित्र प्रजा मिळवून दिली. त्याने संपूर्ण जगाला आलिंगन देण्यासाठी आपले बाहू पसरले, जेणेकरून त्याद्वारे मृत्यूचे बंधन तोडली जाऊन तो पुनरुत्थित झाला. आणि म्हणून सर्व दूत
आणि सर्व संत यांच्या समवेत आम्ही तुझा गौरव घोषित करून एकाच आवाजात आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. परमेश्वर की महिमा गरिमा तीनों पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. धन्य लोग जो आते हैं परमेश्वर के नाम. परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों का. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. पिताने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, पयामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या वसा व पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थानाची ऐकतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, लुट्स डॅनियल, बाथल बराड आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत
आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुग ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्तात आई सर्व समर्थ पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ऐश्वरी शिकवण ह्यानी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. ज्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी ज्यांचे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वाह्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती आपणासह सदा सर्वदा असो. आपण एकमेकास प्रेमाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. आम्हा मानवासाठी मनुष्य होऊन या पृथ्वीवर आला तो प्रभू श्री ख्रिस्त. याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. परंतु एक शब्द मात्र बोल. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या व भावी जीवनात आमचे संरक्षण करो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. या आमच्या जीवनाच्या देवा, तू आम्हाला तुझ्या प्रतिमेत आणि सदृश्याचे निर्माण केलेस आणि ही सृष्टीची देणगी आम्हाला दिलीस, जेणेकरून आम्ही तिचा वापर जबाबदारी आणि एकमेकांसाठी करावा. आम्ही सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहोत याची जाणीव आम्हाला प्रत्येक क्षणी व्हावी व तुझी कृपा लाभावी, म्हणून आमची अंतःकरणे मोकळी कर. तुझबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीत आपणास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद.